जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. चित्र काढायचं. हा या तुमच्यापासून सुरुवात. इडली. तुम्ही ओळखलं? तुम्ही तुम्हाला आवडते म्हणून ओळखली काय ह्या कधी देत नाही म्हणून ओळखली? चला अभिनंदन. हे पहिलं बक्षीस. या तुम्ही या. काय जोरदार इडली काढली. असं कॅमल कुठे भांडत कसं काय कॅमल आहे? कॅमल जिराफ अशी सगळी 10-12 लोकांची कॉम्बिनेशन केली आहे. पण चला अभिनंदन. सगळ्यांनी ओळखलं. हे बक्षीस तुम्ही त्यांना मिळवून दिलं. हा ग्रेट. हे पण भांडूप मधले. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. तुम्ही बोलायचं यांच्याबद्दल. मला ऐकायचंय कोण कोण बोलणार. गुड्डू आणि किरण हे एकमेकांसाठी मेड इच अदर आहेत. एक चांगलं कपल्स आहे. आदर्श कपल्स आहे. हो का? व्हेरी. त्यांच्याकडे अभी दोनों अच्छे हैं. अभी खुश है ना आप? अजून कोण बोलणार आहे? वो अच्छे है. हाँ अच्छा है. हम लोग का कास्ट के लिए एकदम एडजस्ट हो गया. एडजस्ट हो गए. लेकिन उस वक्त जब आपको पता चला था तब थोड़ा आपका टेंशन हो गया था ना आपको? जब भी थोड़ा टेंशन हो गया. हाँ लेकिन अभी सब अच्छा अभी है. अच्छे है. लेकिन आता है वो इडली मसाला डोसा वगैरह बनाते हैं. अभी सब बनाते हैं. सब बनाता है. आपने सिखाया? कुछ. वेरी गुड. खूप छान. द्या पाठी मागे कोण बोलणार. वो मेरी क्लासमेट थी और ये तो मेरा भाई है, तो पूरा हिस्ट्री ज्योग्राफी सब पता है लोग के बारे में. बट एट द एंड दोनों एक दूसरे के लिए बने हैं और लड़ाई झगड़ा कुछ भी हो, दोनों में बहुत प्यार है और बहुत रेस्पेक्ट है. दैट वो बहुत इम्पॉर्टंट है. बहुत रेस्पेक्ट. जेव्हा हे फिरायचे त्यावेळेला तुमच्यापैकी कोणी बघितलं नाही त्याला? घरातल्यानी पकडलं नाही? नाही आम्ही पुरा सेटिंग होतं ना. आम्हाला बोलायचं ते लोक जाणार. तेव्हा तर फोन पण नव्हतं, मोबाईल पण नव्हतं. तुम्ही कुठे राहता आता? भांडूपलाच. तुम्ही पण सेटिंग केली? आम्ही माझी सेटिंग नाही नव्हती. अजून कोणी बोलणार आहे फॅमिलीमध्ये वगैरे? जावई आणि मुलगी दोन्ही एक मेड पर इच अदर आहेत. व्यवस्थित राहतात आणि काही टेन्शन. एकच मुलगी आहे. तिला एक मुलगी आहे. आम्ही आमच्या आईला सगळ्या मुलीच. व्हेरी गुड. मग खुश आहात तुम्ही सगळे? किती मस्त. जावई चांगला आहे. जावई चांगला आहे. मुलगी चांगली आहे. मुलगी हट्टी आहे असं सगळे म्हणतात. हट्टी येतात का? लहानपणापासून खूप लाडवलेली आहे ना त्याच्यामुळे. सगळे लाड पुरवत गेले तर हट्टी झाली. अरे बापरे. बरं बरं. आता तुम्हाला विचारायचं आहे, इतकं सगळ्यांनी कौतुक केलं, सगळे बोलले, पण आज सॉरी म्हणायचं असेल, क्षमा मागायची असेल तर कोणाची? चुकून कोणाला म्हणजे असं पर्टिक्युलर कोण नाहीये. चुकून कोणाला काही कधी बोलले असेल तर आज मी क्षमा मागेन त्यांची.